हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजच्या या लेक्चरमध्ये आपण टाईम अँड वर्क जो आहे टॉपिक डिस्कस करणार आहोत. टाईम अँड वर्कचे आधी आपण जे आहे यामध्ये बेसिक्स पाहून घेऊयात आणि मग एक एक करून क्वेश्चन्स पाहूयात. ठीक आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू टाईम अँड वर्क स्टार्ट करूयात. स्टुडंट्स, यामध्ये तुम्हाला एक रिलेशन मी आधी इथे एक्सप्लेन करणार आहे. जसं की समजा एखादा व्यक्ती आहे. ठीक आहे. हा व्यक्ती ह्याला आपण काहीतरी काम असाइन केलं, असं सांगितलं की बाबा तू एक पर्टिक्युलर PPT जी आहे एवढ्या दिवसांमध्ये कंप्लीट करून मला हे काम करून दे. ठीक आहे. समजा आपण त्याला बोललं की एक PPT दिली. ठीक आहे. प्रेझेंटेशन दिलं आणि म्हटलं की या प्रेझेंटेशनवर काम कर आणि कम्प्लिटली 2 दिवसामध्ये हे काम फिनिश व्हायला पाहिजे किंवा कंप्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे. 2 दिवसांमध्ये हे काम फिनिश व्हायला पाहिजे. सो स्टुडंट्स, आता टाईम अँड वर्कसाठी महत्त्वाचं रिलेशन असते. समजा एखादा व्यक्ती 2 दिवसांमध्ये काम फिनिश करत असेल तर त्याचा 1 डे वर्क माहीत असायला पाहिजे आपल्याला. एका दिवसाचं काम ज्याला आपण बोलतो 1 डे वर्क. ओके. सो 1 डे वर्क काय स्टुडंट? एका दिवसाचं जे काही काम आहे त्याला आपण बोलतो 1 डे वर्क. सो 2 दिवसांमध्ये जर एखादी व्यक्ती काम फिनिश करत असेल तर तिचं 1 डे वर्क किती असणार आहे स्टुडंट? तिचं 1 डे वर्क असणार आहे 1/2. एका दिवसाचं काम किती असेल स्टुडंट? 1/2. म्हणजे अर्धा हिस्सा आपण बोलू शकतो किंवा 1/2 हिस्सा जो आहे तो कामाचा ती एका दिवसामध्ये फिनिश करणार आहे. ह्याचं आपण कन्क्ल्युजन काय देऊ स्टुडंट? इथे कन्क्ल्युजन असं येईल ह्याचं की मॅम, एखादी व्यक्ती जर त्याचं काम N दिवसामध्ये फिनिश करत असेल, N म्हणजे ह्यामध्ये 2 दिवस असू शकतात, 3 दिवस, 1 दिवस, 17 दिवस, 1000 दिवस. ओके. तर त्यामध्ये त्याचं एका दिवसाचं किंवा 1 डे वर्क किती असणार आहे स्टुडंट? 1 डे वर्क किती असणार आहे? 1/n. N डेमध्ये काम कंप्लीट करत असेल किंवा फिनिश करत असेल तर त्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम किती राहील? 1/n. एक्झाम्पल घ्या. समजा ती व्यक्ती 2 दिवसामध्ये काम फिनिश करत असेल तर त्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम किती असेल स्टुडंट? तिचं एका दिवसाचं काम असेल 1/2. 3 डेजमध्ये जर ती व्यक्ती काम फिनिश करत असेल किंवा कंप्लीट करत असेल तर तिचं एका दिवसाचं काम किती असणार आहे? 1/3. 4 डेज असेल तर स्टुडंट्स तिचं एका दिवसाचं काम किती असणार आहे? 1/4. अशा पद्धतीने स्टुडंट हे काय आहे? काम फिनिश करण्याचं आणि एका दिवसाचं रिलेशन. काम फिनिश करण्याचं आणि एका दिवसाचं रिलेशन. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, तुम्हाला कधी पण प्रश्नामध्ये कुठलं वर्क आहे हे सांगलं जाणार नाही. म्हणजे समजा तुम्हाला असं सांगण्यात येईल की एखाद्या व्यक्तीला बिल्डिंग बांधायला एवढे दिवस लागत आहेत, एखाद्या व्यक्तीला प्रोजेक्टवरती काम करायला एवढे दिवस लागत आहेत, पण तुम्हाला एवढंच हे सांगण्यात येणार नाही प्रोजेक्ट किती छोटा आहे किंवा प्रोजेक्ट किती मोठा आहे. समजा इथे बोललं प्रश्नामध्ये की असे 6 वर्कर आहेत किंवा 6 असे कामगार आहेत. ठीक आहे. त्यांना आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायला सांगितली, बिल्डिंग जे आहे, इमारत जी आहे बांधायला सांगितली. ठीक आहे. तर त्यावेळेला तुम्हाला हे नाही सांगण्यात येईल बिल्डिंग किती छोटी असेल किंवा बिल्डिंग किती मोठी असेल. तुम्हाला फक्त एवढं सांगण्यात येण्यात येईल की 6 वर्कर आहेत किंवा 7 वर्कर आहेत. ठीक आहे. वर्करची क्वांटिटी आणि ते वर्कर किती दिवसामध्ये काम फिनिश करायला लागलेत किंवा कंप्लीट करायला लागलेत तेवढं दिलं जाईल. ओके. सो कंप्लीट केल्या जाईल. समजा त्यांनी असं बोलले 10 दिवस, 11 दिवस, 1000 दिवस. आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय स्टुडंट? महत्त्वाचं एवढंच आहे की काम फिनिश करणे, म्हणजेच काम जे आहे तुमचं दिलेलं त्याला पूर्ण करणे आणि एका दिवसाचं काम. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे स्टुडंट्स? दोघांमध्ये रिलेशन कसं आहे? व्यक्ती N दिवसामध्ये काम संपून टाकत असेल, पूर्ण करत असेल तर तिचं एका दिवसाचं काम आहे 1/n. प्रश्नामध्ये समजा तुम्हाला असं दिलं एखाद्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम जे आहे स्टुडंट 1/n आहे, तर त्या टाईमला तुम्हाला समजायला यायला पाहिजे की ती व्यक्ती किती दिवसामध्ये फिनिश करेल? N दिवसामध्ये फिनिश करेल. हे रिलेशनला खूप जास्त भर द्यायला लागले. याचा अर्थ आहे की हे महत्त्वाचं आहे. पूर्ण वर्क अँड टाईम ह्याच्यावरतीच डिपेंड करतं स्टुडंट्स. यानंतर जो मी टॉपिक तुमचा घेणार आहे तो पाईप्स अँड सिस्टम्सचा आहे. तो पण महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये पण ही कॉन्सेप्ट लागणार आहे. ठीक आहे. सो एखादी व्यक्ती एका दिवसात काम फिनिश करत असेल तर तिचं एका दिवसाचं वर्क किती असेल? 1/n. समजा तुम्हाला उलटं दिलं यावेळेस
की एक व्यक्ती आहे, तिचं एका दिवसाचं काम दिलं आहे तुम्हाला. समजा त्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम आहे समजा 1/7. हे काय स्टुडंट, हे एका दिवसाचं काम आहे एका व्यक्तीचं. वन डे वर्क, ज्याला मी वन डे वर्क बोलेल. तर असा आता हा डेटा जर तुम्हाला प्रश्नात दिला तर तुम्हाला समजायला पाहिजे मॅडम तिचं एका दिवसाचं काम 1/7 आहे, तर ती किती दिवसामध्ये काम संपून टाकेल? 7 दिवसामध्ये काम संपून टाकेल. हे एक्झॅक्टली ह्याच्या उलटं. जर 7 दिवस प्रश्नात दिलं असेल तर तुम्ही सांगू शकता तिचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/7. अशा पद्धतीने. तर हे रिलेशन जे आहे मी प्रॉपरली एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला समजलं असेल. यानंतर लक्षात घ्या स्टुडंट्स, आत्ताच थोड्या वेळाखाली मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रश्नामध्ये दिल्या जाईल एका व्यक्तीचं काम, म्हणजे ती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकत असेल. ओके, बिल्डिंग इमारत बांधू शकते, किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये पेंट करत असेल असं पण दिल्या जाईल प्रश्नामध्ये. पेंटिंग करत असेल, किंवा तुम्हाला असं सिम्पल प्रोजेक्टवरचं पण काम दिलं जाईल, म्हणजे एखादी व्यक्ती तिचं प्रोजेक्ट किंवा PPT तयार करत असेल. आपल्याला हे कधीच सांगल्या जात नाही स्टुडंट की जी व्यक्ती इमारत बांधायला लागली किंवा जे वर्कर्स इमारत बांधायला लागलेत ती इमारत किती मजलीची आहे हे सांगल्या जाईल का? नाही. आपल्याला हे सांगल्या जाईल का स्टुडंट्स की एक व्यक्ती जी आहे किती मोठी भिंत पेंट करायला लागली. भिंत छोटी असू शकते, रुंद असू शकते, ठीक आहे, लांबीला मोठी असू शकते. सो ही तुम्हाला डेटा दिलेला नसतो. तुम्हाला फक्त काय सांगितलं जाईल? व्यक्ती भिंतीला पेंट करायला लागली. 4 भिंती असतील, 6 भिंती असतील, अशा पद्धतीने. PPT किती मोठी आहे, तुम्हाला दिलेलं काम किती मोठं आहे किंवा किती छोटं आहे हे पण सांगल्या जात नाही. म्हणून लक्षात घ्या स्टुडंट, काम तर तुम्हाला दिलं जातं पण काम किती आहे हे सांगितलं जात नसतं. म्हणून याचा एक इम्पॉर्टंट पॉईंट निघतो. काय बोलले मी स्टुडंट्स? हे बोलले तुम्हाला की काम प्रश्नामध्ये दिल्या जाईल पण किती मोठं किंवा किती छोटं काम आहे हे सांगितलं जात नसते. म्हणून नेहमी तुम्हाला काम काय घ्यायचं असते? वर्क किंवा काम म्हणजेच एक घ्यायचं असते स्टुडंट, एक काम. मग ते एक काम तुमचं भिंतीला पेंट करायचं असेल, इमारत बांधायची असेल, PPT बनवायची असेल, किंवा कुठलंही प्रोजेक्टवरचं काम असेल, तुम्हाला काम एक युनिटच घ्यायचं आहे. एक युनिटच घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला ही पण कॉन्सेप्ट समजली. या 2 कॉन्सेप्टवरती आपण अख्खा टाईम अँड वर्कचा टॉपिक जो आहे आता डिस्कस करूयात. ठीक आहे, समजा आता मी एक एक्झाम्पल घेते आधी. ओके स्टुडंट, हे जे एक्झाम्पल घ्यायला लागले याच्यावरती डिरेक्ट प्रश्न दिसतील तुम्हाला, म्हणून आधी हे समजून घ्या. केस क्रमांक 1 किंवा एक्झाम्पल क्रमांक 1. समजा माझ्याकडे 2 व्यक्ती आहेत. व्यक्ती A आणि दुसरी एक व्यक्ती आहे B. ओके, A नावाची व्यक्ती आणि B नावाची व्यक्ती. समजा मी दोघांना पण सारखं काम दिलं. ओके, दोघांना पण सारखं काम दिलं. काम असं दिलं की समजा मी म्हटलं मॅथमॅटिकल रिझनिंगचे जेवढे पण तुमचे फॉर्म्युलेज आहेत तेवढे लिहून काढा. असं मी Aला पण सांगितलं, Bला पण सांगितलं. समजा A जे आहे ते फॉर्म्युला लिहायचं काम X दिवसामध्ये संपून टाकत असेल किंवा पूर्ण करत असेल X डेजमध्ये, आणि दुसरी एक व्यक्ती आहे B, ती समजा Y डेजमध्ये तिचं काम जे आहे फिनिश करत असेल. X डेजमध्ये A काम फिनिश करायला लागलाय, B समजा Y डेजमध्ये फिनिश करायला लागलाय. तर असा प्रश्न येऊ शकतो स्टुडंट्स, समजा A आणि B दोघं एकत्र ह्याच फॉर्म्युलावरती काम करू लागले तर ते किती दिवसामध्ये काम फिनिश करतील? अर्थ काय स्टुडंट, जेव्हा एकटा A काम करायला लागलाय तेव्हा तो X दिवसामध्ये करतोय, जेव्हा एकटा B काम करतोय तेव्हा त्याला Y दिवस लागतात. समजा दोघं एकत्र काम करायला लागले तर ते किती दिवसामध्ये फिनिश करणार आहेत असा प्रश्न 100% एक्झाममध्ये बनू शकतो. म्हणून आता क्वेश्चनला समजून कसं घ्यायचं पहा. आधी तर तुम्हाला माहिती आहे A हा X दिवसामध्ये काम कंप्लीट करायला लागलाय, B पण हा Y डेजमध्ये काम कंप्लीट करायला लागलाय, कंप्लीट किंवा पूर्ण करायला लागलाय. ठीक आहे, तर आपण एका दिवसाचं वर्क काढू शकतो का? 100%. सांगा एक डे किंवा 1 डेचं वर्क किती येणार आहे? मग X दिवसामध्ये फिनिश करतोय तर A साठी 1 डे वर्क किती येईल स्टुडंट? 1/X. आणि B साठी 1 डे वर्क किती येईल? B साठी 1 डे वर्क किती येईल? 1/Y. कारण B Y दिवसात कंप्लीट करायला लागलाय, पूर्ण करायला लागलाय, तर त्याचं 1 डे वर्क किती येईल? 1/Y येईल. स्टुडंट, मग आता A प्लस B जर दोघं एकत्र काम करू लागले तर या दोघांचं 1 डे वर्क किती येईल? या दोघांचं 1 डे वर्क किती येईल? Aचं 1 डे वर्क घ्या मॅडम, त्यामध्ये Bचं 1 डेला ॲड करून टाका किंवा जोडा. सो 1/X
प्लस 1/y. 1/x काय आहे? एचा 1 दिवसाचं काम, बीचा 1 दिवसाचं काम 1/y. दोघांना एकत्र जोडल्यावरती मला काय भेटेल? ए आणि बीचं दोघं एकत्र केलेलं काम. यानंतर आपण ह्याला कसं लिहू शकतो पहा. 1/x प्लस 1/y ला लिहू शकतो आपण xy अपॉन x प्लस वाय. काय लिहू शकतो? xy अपॉन x प्लस वाय. सो स्टुडंट हा फॉर्म्युला कशाचा झाला? हा फॉर्म्युला झाला ए आणि बीचा 1 डे वर्कचा फॉर्म्युला, एका दिवसाचा फॉर्म्युला. आणि आता जर प्रश्न आपला हा होता का एका दिवसाचा प्रश्न होता का? नाही. आपला प्रश्न काय होता? जेव्हा ए आणि बी एकत्र काम करायला लागले तर ते किती दिवसामध्ये कामला फिनिश करतील, हा प्रश्न होता माझा, बरोबर का नाही? मग ह्याचा रेसिप्रोकल घेऊन टाका. वरचं खाली जाईल, खालचं वर जाईल. जसं की आत्ता आपण पाहिलं, एक्स दिवसामध्ये एखादी व्यक्ती काम फिनिश करत असेल तर तिचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/x. त्याऐवजी जर मी तुम्हाला असं बोलत असेल इथे की एखादी व्यक्ती 1/x जे आहे 1/x दिवस घेत असेल एक दिवसाचं काम तिचं, तर तिचं कंप्लीट कधी होईल काम स्टुडंट? x दिवसामध्ये होईल. हे आपण पाहिलं रिलेशन. एका व्यक्तीचं 1 दिवसाचं काम जर 1/x असेल तर ती कधी फिनिश करेल? x दिवसामध्ये. सिमिलरली ए आणि बीचं एका दिवसाचं काम किती आहे? xy अपॉन x प्लस वाय. मग ते फिनिश कधी करतील? कंप्लीट कधी करतील काम? त्यांचं पूर्ण कधी करतील स्टुडंट? x प्लस वाय अपॉन XY. म्हणून सुरुवातीपासून तुम्हाला म्हणू लागले होते मी, जे तुम्हाला 1 डे वर्क आणि काम पूर्ण करण्याचं जे रिलेशन आहे ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याच बेसिसवरती हा पूर्ण क्वेश्चन आपण बनवला होता. एक तुम्हाला एक्झाम्पल देते, अजून थोडंसं क्लिअर होईल. जसं की पहा आता यामध्ये समजा ए नावाची व्यक्ती आहे आणि बी नावाची व्यक्ती आहे. ए नावाची व्यक्ती समजा 2 दिवसामध्ये एखादं दिलेलं काम कंप्लीट करायला लागली आणि बी नावाची व्यक्ती समजा 3 दिवसामध्ये काम कंप्लीट करायला लागली. हे काय स्टुडंट? काम कंप्लीट करण्याचा किंवा काम पूर्ण करण्याचा दिवस. काम पूर्ण किती झालं? 2 दिवसात. बीचं काम कधी पूर्ण झालं? 3 डेजमध्ये किंवा 3 डेजमध्ये. मग आता आपण काय करू? क्वेश्चन असा विचारला जाईल तुम्हाला, इथे लक्षात घ्या. जेव्हा ए आणि बी एकत्र काम करतील एका प्रोजेक्टवरती तर त्यांनी किती दिवसामध्ये काम फिनिश करतील? पहा, आधी काय करा? एचं एका दिवसाचं काम काढा. ए जी आहे काम पूर्ण किती दिवसात करते? 2 दिवसात. तर तिचा एका दिवसाचा काम किती होईल स्टुडंट? 1/2 होईल. सिमिलरली बी काम कधी पूर्ण करायला लागली? 3 दिवसामध्ये काम पूर्ण करायला लागली. तर तिचं एका दिवसाचं काम किती राहील स्टुडंट? 1/3 तिचं एका दिवसाचं काम आहे. आता दोघं एकत्र काम करू लागले ए प्लस बी, तर त्या दोघांचं 1 डे वर्क किती राहील? म्हणजे एका दिवसाचं काम किती राहील? वन डे वर्क किती राहील मग स्टुडंट? एचं 1 डे वर्क म्हणजे 1/2 प्लस बीचं 1 डे वर्क म्हणजे 1/3. दोघांची बेरीज घ्या. आत्ताच आपण पाहिलं की 1/x प्लस 1/y ला आपण कसं लिहितो? xy अपॉन x प्लस वाय. सिमिलरली आपण ह्याला कसं लिहू स्टुडंट्स? 2 × 3 अपॉन 2 + 3. लक्षात घ्या, खालचे जे डिनॉमिनेटर्स असतात आपण ते सारखे करण्यासाठी हे करतोय सगळं. काय करतोय की 3ला इकडे मल्टिप्लाय करा, 2ला इकडे करा आणि दोघांची बेरीज घ्या. 3 + 2 म्हणजे काय येईल स्टुडंट तुमचं इथे आन्सर? 3 × 2 = 6 अपॉन 5. हे काय स्टुडंट? 6/5 आहे. हे काय आहे? एका दिवसाचं काम आहे. हे एका दिवसाचं काम कोणाचं आहे? ए आणि बी दोघांचं. ठीक आहे. मग स्टुडंट त्यांचं एका दिवसाचं काम जर 6/5 आहे तर त्यांनी किती दिवसामध्ये काम कंप्लीट करतील? ते किती दिवसामध्ये काम कंप्लीट करतील? 5/6 दिवसामध्ये. म्हणजे एक्झॅक्टली ह्याचं उलटं. 5/6 न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर. सो काम कंप्लीट किती दिवसात करतील? 5/6 दिवसामध्ये त्यांनी काम कंप्लीट करतील. आता ह्याच्या बेस्ड एक क्वेश्चन मी तुमच्या सर्वांसाठी आणलाय, ते आपण पाहून घेऊया. पहा हा क्वेश्चन. रीमा नावाची एक मुलगी आहे. ती एक काम जे आहे 12 दिवसामध्ये संपून टाकायला लागली किंवा फिनिश करायला लागली. आणि दुसरी एक व्यक्ती आहे, तिचं नाव आहे सीमा. ती ते काम फिनिश करायला लागली 18 दिवसामध्ये. प्रश्न विचारलाय, जर दोघी एकत्र काम करायला लागल्यात तर त्यांनी किती दिवसामध्ये ते काम फिनिश करतील? समजा आता इथे पहा, रीमा आणि ही आहे सीमा. ठीक आहे.
सो रीमा किती दिवसामध्ये काम कंप्लीट करायली, पूर्ण किती दिवसात करत आहे स्टुडंट ती काम करते 12 दिवसामध्ये पूर्ण. आणि सीमा किती दिवसात करते, 18 दिवसामध्ये पूर्ण करायला लागली. आता पहा, आपण त्यांचा वन डे वर्क काढू शकतो याच्यावरून. माहिती आपल्याला की पूर्ण किती दिवसात करते, 12 दिवसात. तिचा वन डे वर्क किती येईल स्टुडंट, 1/12. हे कोणाचं आहे, रीमाचं, आर लिहिते मी. ठीक आहे. आणि सीमाचं एका दिवसाचं काम किती येईल स्टुडंट, 1/18 येईल. आता दोघी एकत्र काम करायला लागल्या, रीमा प्लस सीमा दोघी एकत्र काम करायला लागल्या, तर त्याचं आपण एका दिवसाचं काम काढू शकतो का नाही, येस. तर पहा, रीमाचं वन डे वर्क 1/12 प्लस सीमाचं वन डे वर्क 1/18 हे काय देईल स्टुडंट आपल्याला, ह्या दोघींचं वन डे वर्क देईल. आता वन डे वर्क आपल्याला माहिती 1/12 प्लस 1/18 सॉल्व कसं करायचं, पहा 18 प्लस 12 आणि 18 गुणिले 12, राईट. टोटल किती येईल पहा स्टुडंट, आता इथे टोटल येईल हे पहा, 18 प्लस 12 म्हणजे हे झाले 30, बरोबर. आणि 18 गुणिले 12, 12चा पाडा वाचू शकता तुम्ही, 12 8 जार 96, 6 कॅरीड 9, 12 1 जार 12 आणि वरचे 9 म्हणजे हे झाले 21, बरोबर. सो 30 डिवायडेड बाय 126. स्टुडंट ह्याला डिवाइड करा तुम्ही डिरेक्टली, दोन्ही पण करू शकता, ठीक आहे. किंवा 31 जार 30, 37 जार 0.32 जार. सो हे किती झालं, 1/7.2. स्टुडंट आता इथे लक्षात आलं तुमचं, वन डे वर्क किती आहे, ह्या दोघींचं एका दिवसाचं काम किती आहे, 1/7.2 आहे, 1/7. सो हे झालं हिचं वन डे वर्क, कोणाचं, रीमा आणि सीमाचं. तर त्यांचं वन डे वर्क आपल्याला माहिती झालं, तर आपण सांगू शकतो ते किती दिवसामध्ये फिनिश करतील, 7.2 दिवसामध्ये त्यांनी काम जे आहे फिनिश करणार आहेत. ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल, राईट. सो अशा पद्धतीने. सो स्टुडंट हे फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, जे तुम्हाला मी इथे दिला होता. इथे चूक झाली आहे स्टुडंट, एकच सेकंड. इथे ना हे मी चूक केली, इथे पहा, इथे काय येईल, 2 + 3 भागिले 2 गुणिले 3 म्हणजे हे काय येणार आहे, 5/3 2 जार 6. ओके, 5/6 तुमचं येईल वन डे वर्क. मी एक्झॅक्टली उलटं केलं होतं, अशा चुका प्लीज नका करू, माझ्याकडनं चुकून झालेलं आहे हे. सो वन डे वर्क काय आलं, 5/6. तर ते किती दिवसामध्ये फिनिश करतील, 6/5 डेजमध्ये त्यांनी काम फिनिश करतील, अशा पद्धतीने, राईट. सो हे लक्षात घ्या. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण, जेणेकरून अजून थोडीशी गोष्टी क्लिअर होतील, ठीक आहे. पहा, हे एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये ए, बी आणि सी 3 व्यक्ती इन्वॉल्ड आहेत, ठीक आहे. सो तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करा ॲज अ होमवर्क, ठीक आहे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला प्रोव्हाइड करते उद्याच्या लेक्चरमध्ये यापूर्वी, आणि हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन सध्यासाठी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करा स्टुडंट्स ॲज अ होमवर्क. नाही समजला, वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. उद्याच्या लेक्चरमध्ये मी जे रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याच्यामध्ये प्रॉपरली डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल. अजून 2 प्रकारचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे टाईम अँड वर्कचे, ते तुम्हाला उद्या आपण लाईव्ह सेशनमध्ये कव्हरअप करून घेऊयात. आजच आपण रेकॉर्डेड टाकतोय, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन स्टुडंट्स. आजचे दोन्ही सेशन्स तुम्हाला रेकॉर्डेड प्रोव्हाइड करण्यात येईल. उद्यापासून परत एकदा एक लेक्चर आपलं लाईव्ह राहील, ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. अँड दुसरं लेक्चर जे आहे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचे आपण क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला इथे एंड करूयात, आणि दुसरं लेक्चर पण मी तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवेल.